एकनाथ शिंदे पुन्हा जेलमध्ये जातील. श्रीकांत शिंदे यांच्या नावासमोर कायमचं माजी खासदार म्हणून त्यांना लिहून फिरावं लागेल. आणि तिसरं म्हणजे हे सर्व भस्मासूर आहेत. हे वन खात्याच्या सामान्य जनतेच्या जमिनी यांनी लोकांना ज्या आहेत त्या लोकांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या, खूप भ्रष्टाचार केला, लवकरच जेलमध्ये जातील. हे वक्तव्य आहे राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांचं. कोणाबद्दल आहे तर एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री जे महायुतीत सरकारमध्ये आहेत आणि त्यांचेच सुपुत्र जे एका पक्षाचं नेतृत्व करतात अशा एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल. गणेश नाईक असं का म्हणाले किंवा यांच्यातला जो वाद आहे तो इतका विकोपाला का गेला, असे गंभीर आरोप आणि हे टीका करणारे भाजपचे आमदार वनमंत्री गणेश नाईक यांनी हे वक्तव्य आता सर्व आलबेल आहे असं वाटत असताना का केले असावे. महापालिका निवडणुकांमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले हे नेते भाजप किंवा शिवसेना यांच्यातला वाद ठाणे आणि नवी मुंबईतला हा महानगरपालिका निवडणुकांनंतर शमेल, कुठेतरी शांत होईल असं वाटत असतानाच त्या वादानं अजून पेट घेतलाय. आणि काल गणेश नाईक यांचं जे वक्तव्य आहे की हे सर्व दोघे जेलमध्ये जातील किंवा हे भस्मासूर आहेत, जर मला एकदा पक्षाने आदेश दिला तर यांचा एकही उमेदवार मी निवडून येऊ देणार नाही, हे नेमकं का म्हटलं असावं? त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? हा वाद इतका विकोपाला का गेला? महायुतीचं सरकार राज्यात आल्यानंतर या वादात एवढी वाढ का झाली? तेच आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. आता एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा वाद. तर एकनाथ शिंदे पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवारही त्यांच्यात होते. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, मात्र ज्या त्यांना होता आलं नाही. त्याचबरोबर गृहमंत्रीपद तरी आपल्याला भेटलं पाहिजे होतं अशी त्यांची एकनाथ शिंदेची अपेक्षा होती, मात्र ते सुद्धा घडलं नाही. गोगावले जे मंत्री आहेत सध्या, भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्ष पद देण्यात आलं होतं, मात्र त्यांनी भाडे तत्वावर जे आहेत त्या आधी ज्या बस चालवल्या जातील त्या भाडे तत्वावर घेण्याचं म्हटलं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निर्णयाला जो आहे तो रद्द केला. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांच्या रूपात भाजपनं ठाण्यातच जो एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो इथं आपल्या पक्षाला एक नवीन नेतृत्व दिलं, एक चेहरा दिला. त्याचबरोबर वनमंत्री गणेश नाईकांना नवी मुंबईत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि इथंच तो वाद पेटला. दोन पक्ष जरी असले, महायुतीत असले, तरी कोणत्याही पक्षाला नेत्याला असं वाटतं की आपलं वर्चस्व आहे त्या ठिकाणी कायम राहावं आणि आपलं वर्चस्व कायम ठेवणं आणि पक्षाची ताकद वाढवणं, याच सर्व प्रयत्नांतून हा प्रकार जो आहे तो आता घडत असल्याचं समोर येत आहे. आता या दोघांमधली लढाई आताची आहे का तर नाही. गणेश नाईक हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. ज्यावेळेस आनंद दिघे होते त्याच वेळेस गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेत होते. त्यानंतर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादीत गणेश नाईक गेल्यानंतर त्यांचा थेट पाला तिथं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, अर्थात त्यावेळेची एकसंघ, आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना तिथं अधिकार दिले होते आणि राष्ट्रवादीला गणेश नाईकांनी. नवी मुंबई म्हटलं की गणेश नाईक असं एक समीकरण होतं, ठाणे म्हटलं की एकनाथ शिंदे. मात्र जिल्हा एक, 10 वर्ष स्वतः पालकमंत्री राहिलेले गणेश नाईक महायुतीत सत्तेत आल्यानंतर, नंतर भाजपात आल्यानंतर मात्र त्यांना कुठंतरी तिथं माघार घ्यावी लागली. याचबरोबर अनेक निवडणुकांमध्ये त्यांचे जे 2 मुलं आहेत संजीव आणि संदीप, या दोघांनाही एकनाथ शिंदेंनी खूप काही राजकीय त्रास दिल्याचं जे आहे ते म्हटलं गेलं. भाजपकडून लोकसभेला श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या नावाची ज्यावेळेस चर्चा सुरू होती त्याच वेळेस भाजपनं त्यांच्या दोघांच्या उमेदवार ज्या आहेत त्या रद्द करण्याबाबत त्यांचा एक संभ्रम होता, किंवा त्यावेळेस जे नाव जाहीर करायचे होते त्यावेळेस भाजपनंही त्यांना खूप लटकवलं होतं. खूप वाट जी आहे ती काढावी लागली होती. श्रीकांत शिंदेचं नाव हे दुसऱ्या का तिसऱ्या लिस्टमध्ये जाहीर करण्यात आलं होतं. मात्र हे सर्व होत असताना या सगळ्या खेळींमागं तिथलं स्थानिक नेतृत्व अर्थातच गणेश नाईक हे असल्याचं म्हटलं गेलं. ठाण्यात भाजपचं वर्चस्व निर्माण करत शिंदेंना कमकुवत करण्याचं भाजपचं धोरण यावेळेस लोकसभेच्या वेळेस दिसून आलं होतं. नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं आपण. त्यांच्या खासदारकीवेळी भाजपनं जागा वाटपावेळी नायकांच्या रूपात त्यांना त्रास दिल्याचं बोललं गेलं आणि या सर्वांमागं नायकांचं नाव पुढे आलं. म्हणजेच काय की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांना एवढी एक जाणीव झाली आहे, जरी आपण महायुतीत असलो तरी पक्षाच्या आडून किंवा पक्षीय सत्ताकारणाच्या आडून एकमेकांना शह देणं हे त्या दोघांना आपलं राजकारण करत असताना त्रासदायक ठरलं. आता आपलं वर्चस्व जपणं, पक्षाची ताकद
ठाणे आणि नवी मुंबईत वाढवणं ही दोघांची जबाबदारीच होती. एकनाथ शिंदेची शिवसेना वाढवण्याकडे आणि गणेश नाईकांची भाजपला. मात्र आता पुन्हा सुरुवात कशी झाली तर 19 जुलै 2022 याच दिवशी भाजपनं 3 नगरसेवक एकनाथ शिंदेचे हे सत्ता स्थापनेच्या काही काळानंतरच 3 नगरसेवक फोडले आणि त्यांना भाजपात नाईकांनी प्रवेश दिला. इथंच गणित बिघडलं. महापालिका निवडणूक वेळी हा सगळा वाद प्रकर्षानं दिसून आला. त्याचं कारणच ते 3 नगरसेवक ठरले. शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेच्या मताला 5 पैशांचीही किंमत नाही असं नाईकांनी वक्तव्य केलं होतं. मध्यंतरी शिंदेंनी त्यांच्याच बालेकिल्ल्यात नाईकांची धुळधाण केली होती, याच्या आधीच्या महापालिका निवडणुकांवेळी किंवा विधानसभांवेळी. आणि आता महापालिका निवडणुका ज्या त्या नुकत्याच पार पडल्या, या निवडणुकीत स्वतंत्र लढताना केलेले वारंवार एकमेकांविरोधातील विधानं आणि या विधानातून त्यांचं एकमेकांच्या प्रती असलेलं दुःख, त्रास, वेदना कुठेतरी बाहेर आल्याचं बोललं गेलं. आता नाईकांनी काय केलं तर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जनता दरबार सुरू केले. हे जनता दरबार सुरू केले. इथं लोकांच्या समस्या ऐकताना त्या समस्येला शिंदेच कसे जबाबदार आहेत हे बोलत असताना त्यांनी त्यांची भाषा जी आहे ती जरा वेगळ्या स्वरूपात वापरली. त्याचं शल्य जे आहे ते शिवसैनिकांना असेल किंवा तिथले स्थानिक नेते असतील, जसं नरेश मस्के असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे असतील, यांना बोचली. वन खात्याच्या किंवा मी वनमंत्री असताना वन खात्याच्या जमिनी, लोकांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा यांनी प्रयत्न केला. हे भस्मासूर आहेत, भ्रष्टाचारी आहेत, असा जो त्या जनता दरबारावेळी नाईकांनी सूर लावला होता. त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडूनही त्यांना उत्तरे गेली. त्याचबरोबर शिंदे गटाकडून आरोप झाला की लोकसभा लढवण्याचं आव्हान तुम्हाला आम्ही देतो, आमच्यासोबत लोकसभा आव्हान निवडून दाखवा. त्यावर नाईकांचं उत्तर होतं की तुमच्या वडिलांना 3 गोळ्या घ्याव्या लागतात, त्यांना माझ्यासोबत चालायला लावा, ते चालू पण शकणार नाहीत, असे सगळे वक्तव्य झाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा एकमेकांवर जो आहे तो आरोप करण्यात आला. त्यावर नाईकांनी पुन्हा एक वक्तव्य केलं होतं की शिंदेंना लॉटरी लागली पण कमावलेलं टिकवता आलं नाही, आणि असं म्हणत असताना अजून बोचरी टीका केली आणि वाद विकोपाला गेला. आता नाईकांचं उत्तर पुन्हा आलं याच्यावर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर केल्यानंतर की नाईकांनी आपलं पद सांभाळावं, आपली आमदारकी सांभाळावी, आम्ही तुमच्यावर आरोप करू शकतो, तुम्ही नवी मुंबईत काय केलं, डोंगर अख्खा पोखरला वगैरे वगैरे. त्यावर नाईकांनी मात्र काल जे उत्तर दिलं ते कुठंतरी आता हे राजकारण वेगळ्या टोकाला जात आहे असं दाखवणारं. ते म्हणजेच पक्षानं परवानगी दिली तर यांची एकही जागा मी निवडून येऊ देणार नाही. कल्याणमध्ये माजी खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांना कायमचं फिरावं लागेल, त्यांना खासदारकी सुद्धा त्यांची गमवावं लागेल जर मी त्यांच्या विरोधात उभं राहिलो तर, आणि मला पक्षानं तशी परवानगी दिली तर. आणि दुसरं सगळ्यात भयानक वक्तव्य म्हणजे की ते यांना आता जेलमध्ये जावं लागेल. हा कुठेतरी गर्भित इशारा आहे का? ठाणे नवी मुंबईत शिंदेंनी नमतं घ्यावं असा भाजपकडून नाईकांच्या तोंडून दिलेला अप्रत्यक्ष इशारा समजावा का? हे सध्याचं राजकीय गणित लोकांना कळेना. आता ज्यावेळेस गणेश नाईक बोलतायत, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मताशिवाय, मर्जीशिवाय किंवा रवींद्र चव्हाणांच्या मर्जीशिवाय ते महायुतीतल्या मित्रपक्षाबद्दल बोलतील का? हा प्रश्न जो आहे हा मनाला न पटणारा आहे. त्यामुळेच जसं रवींद्र चव्हाणांना ठाण्यात देवेंद्र फडणवीसांनी ताकद दिली, नवी मुंबईत गणेश नाईकांना दिली, याच ताकदीचा पक्ष आपला तिथं मजबूत करण्याचा, शिंदेची शिवसेना तिथं कमकुवत करण्याचा आणि भावी एकला चलो रे च्या धोरणाचा हा देवेंद्र फडणवीसांचा एक मनसुबा आहे का? हे येणाऱ्या काळात नक्की कळेल. मात्र नाईक आणि शिंदे वादावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.